प्राध्यापकांना 11 महिने लागू झालेच पाहिजे। पदवी अभ्यासक्रमात जर हे अशा पद्धतीचं धोरण असेल आणि ज्या धोरणाला कार्यभार गृहीत धरला नसेल तर ते धोरण सध्याच्या व्यवस्थेमध्ये कुचकामी ठरलेलं आहे। एक प्राध्यापक म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे। आम्ही समाधानी असू तेव्हा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण आम्ही देऊ शकू, पण आम्हाला तुम्ही हाकलून लावण्याचा जो कट रचला आहे तो कट आम्हाला अजिबात मान्य नाही आहे। ज्या लोकांनी आतापर्यंत ही व्यवस्था चालवून दिली, परमनंट पोस्ट खूप कमी आहे आणि भरतीची प्रक्रिया ही ज्यांनी राबवलेली आहे ती ही पैशाच्या भरोशावर आहे। आता क्वालिटी किती बघितली जाते आणि काय बघितले जाते आहे यावर आमचाही प्रश्नचिन्ह आहे। पण आम्हाला हे वाटते की आम्ही स्वावलंबी आहोत आणि आम्ही काहीतरी आमच्या मुलांसाठी केलं पाहिजे। आम्ही एवढं शिक्षण घेतलेलं आहे, पण हे CHB बंद झाले तर आम्ही हे सगळं करणार नसतो। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून जे काही महाराष्ट्र शासनाने देशभर आणि केंद्र सरकारने जे काही लागू केलेलं आहे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये, यामध्ये नवीन जे विषय आहेत म्हणजे एका विषयाला उपविषय अशा प्रकारचे 9 विषय तयार केलेले आहेत आणि 2 मेजर आणि 1 मायनर असं त्यांनी दिलेत। पण त्यानंतर IKS असो, AEC असो, AEC हा विषय सार्वत्रिक म्हणजे सर्वच जे विषय आहे त्यांना लागू आहे म्हणजे पूर्ण फॅकल्टीला, परंतु त्याचं वर्कलोड म्हणजे ज्याचा कार्यभार मोजल्या जात नाही आहे, केवळ फक्त मेजरचा कार्यभार मोजला जाईल आणि मायनरचा मोजला जाईल। मग इतर उरलेले जे काही 6 विषय आहे ते काय वाऱ्यावर सोडायचे का? ते कुणी शिकवायचे? मग तुम्ही हे जे धोरण निर्माण केलेलं आहे ते कुणासाठी निर्माण केलेलं आहे? आज पदवी अभ्यासक्रमामध्ये जो विद्यार्थी शिकतो त्याला MPSC द्यायची असेल, राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर त्याला 600 मार्क मराठीमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये त्याला पात्र व्हावे लागते, तेव्हा तो पुढची प्रक्रिया पुढे जातो। त्या पुढे पहिल्या परीक्षेत पास झाल्यानंतरही त्याला 250 मार्काचा निबंध असतो जो इंग्रजी किंवा मराठी भाषेत त्याला लिहावा लागतो। पदवी अभ्यासक्रमात जर हे अशा पद्धतीचं धोरण असेल आणि ज्या धोरणाला कार्यभार गृहीत धरला नसेल तर ते धोरण सध्याच्या व्यवस्थेमध्ये कुचकामी ठरलेलं आहे। आणि म्हणून हे राज्यभरातील जे काही तासिका प्राध्यापक ज्यांचं कार्यभार कमी गेलेला आहे त्यांचा हा आवाज महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत आणि मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे। आमच्या या सगळ्या गोंदिया, भंडारा आणि वर्धा, नागपूर जिल्ह्यातील या सगळ्या तासिका प्राध्यापकांची ही मागणी आहे। पहिले जे आहे आपला ॲन्युअल पॅटर्न होतं, सेमिस्टर आणलं। सेमिस्टर पॅटर्न जे काय आहे ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणजे समजायला सुरुवात झाली तर सेमिस्टर चेंज केलं। आता NAP आणलं म्हणजे ग्रामीण भागातले मुलं जे आहे शिकूच नाही, हा गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे का? हां, आणि त्याच्यातून जे आहे पुढे येऊच नाही अशी पॉलिसी आहे का गव्हर्नमेंट स्वतःच जे आहे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत उदासीन आहे असं मला वाटते। गव्हर्नमेंट कुठल्याही गोष्टीचा जे आहे निर्णय घेताना जे आहे सारासार विचार न करता जे आहे निर्णय घेत आहे। आणि जे आहे आता ही NAP आणली त्याच्यातही जे आहे त्यांनी सुरुवातीला जे आहे कोणत्या याचा वर्कलोड मान्य करायचा कोणत्याचा नाही करायचा हे ठरवलं नाही, आणि ते न ठरवता जे आहे त्यांनी NAP लागू केली। आता शिकवायला एवढे विषय आहेत NAP एका विषयाच्या याच्यात, एका विषयाला त्यांनी जे उपविषय एवढे दिले आहेत, मग त्याचा वर्कलोड मान्य करायला पाहिजे ना। ते कोण शिकवणार आहे? मग तुम्ही एका याचा जर मान्य करता तर बाकीचे कोण शिकवणार आहे? त्याचे पेपर घ्यायचे आहेत तर ते पेपर कोण घेणार आहे? पेपर घ्यावं लागतील ना। जे ॲक्टिव्हिटी आहेत ॲक्टिव्हिटी कोण घेणार आहे? त्या टीचरला घ्यावं लागेल की नाही? मग तो वर्कलोड मान्य करायला पाहिजे ना। हां, तुम्ही ज्यावेळेस म्हणता की NAP ह्या आहे मी शिकवायला पाहिजे, हां हे एवढे पिरियड घ्यायला पाहिजे, ह्या ॲक्टिव्हिटी घ्यायला पाहिजे, त्याचा रेकॉर्ड व्हायला पाहिजे, तर मग ते घेणार कोण आहे? तो टीचरच घेईल ना तो। मग त्या वर्कलोड मान्य करायला पाहिजे ना। मग तुम्ही का हा वर्कलोड कमी करता? हां, हे जे आहे NAPचं धोरण त्याच्यामुळे चुकीचं आहे। गव्हर्नमेंटने याचा सारासार विचार करायला पाहिजे असं माझं। सर नॅकचे काम असो किंवा युनिट टेस्ट किंवा एक्झाम असो, म्हणजे गव्हर्नमेंट आमच्याकडून 12 महिने काम करून घेते आणि 9च महिन्याचा पगार देतो, हे कुठं थांबायला पाहिजे। बाहेरगावचे इथं परिवारासोबत आम्ही किरायाने राहतो आणि त्यासोबतच जेव्हा आम्हाला पगार मिळतो तो दिवाळीमध्ये मिळतो, म्हणजे तोही रेग्युलर मिळत नाही आणि जो मिळतो तो म्हणजे बिलकुल म्हणजे जसं पैसा आला तसा खर्च होतो।
त्याच्यामुळं आमचे जे काही दैनंदिन गरजा आहेत ते पूर्ण होऊ शकत नाही. परिवारात जसं दवाखाना झाला किंवा एज्युकेशन झालं ते आम्ही प्रॉपर ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे ते देऊ शकत नाही. घर आणि नोकरी ही जबाबदारी सांभाळताना प्रत्येक स्त्रीला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय जो पेमेंट दिला जातोय CHBच्या नावानेही आम्हाला मोठ्या प्रमाणात आमच्यावर अन्याय होतो आहे. कधी वेळेचं बंधन, कधी पेमेंट काटल्या जाते आहे, कधी कशाचा त्रास, या सगळ्या त्रासाला सहन करूनही आम्ही आजपर्यंत शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांनी आतापर्यंत ही व्यवस्था चालवून दिली, परमनंट पोस्ट खूप कमी आहे आणि भरतीची प्रक्रिया ही ज्यांनी राबवलेली आहे तीही पैशाच्या भरोशावर आहे. आता क्वालिटी किती बघितली जाते आणि काय बघितले जाते आहे यावर आमचाही प्रश्नचिन्ह आहे. कारण की अनुभवाने व्यक्ती घडतो आणि पैशाने डिग्री मिळवता येते. मग जर क्वालिटी तुम्हाला बघायची आणि शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे तर पैशाचं डोंगर का उभं केलं? हे पैशाचं डोंगर कमी करायला पाहिजे होतं आणि पारदर्शी भरती करायला पाहिजे होती. आणि तीही आम्ही आमच्या वयाच्या कितीतरी वर्षापासून 25 वर्षापासून या भरतीची वाट बघतो. आम्ही क्वालिफाईड हो 25 वर्षापासून, तरीही आजपर्यंत आम्हाला ती संधी मिळाली नाही. आणि आज जेव्हा संधी मिळाली आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन वापस आलो. याचा अर्थ तुम्ही क्वालिटी नाही पाहता, तुम्हाला फक्त पैशाच्या माध्यमातून पैशाचं डोंगर उभं करून ही भरती करायची आहे. तुम्ही एक तर प्राध्यापक भरती पूर्णतः करा, लवकरात लवकर करा, जेणे की आमच्याकडे वय शिल्लक असताना आम्ही आमचा स्वतःचा काही व्यवसाय निर्माण करू शकू. आम्ही या प्राध्यापक भरतीच्या मागे अडकून राहणार नाही. तर तुम्ही ही CHB आम्हाला कायम द्या. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आम्हाला असं CHB ठेवा, कायमस्वरूपी ठेवा. आम्ही त्यातही समाधानी राहू. आता तरी भरती प्रक्रिया जी राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये करोडोचा आकडा आहे सर. त्यामुळे गुणवत्ता कुठं पाहिलं जाते, इथं एक्सपिरियन्स कुठं पाहिलं जात आहे. फक्त पैसा म्हणजे संस्थापक फक्त पैशाकडे वळत आहे. जो कॅन्डिडेट भेटेल, जो आम्हाला 1 करोडच्या वर देईल किंवा जितके रांगेमध्ये असतील, जो जास्त देईल त्यावर भर आहे. म्हणजे ही बोली लागते असं तुमचं म्हणणं आहे? सर, असंच मला वाटते. पण त्यामध्ये आमच्यासारखे जे आता वय ओलांडून गेलेले लोक आहे आणि कंटिन्यू आम्ही CHB करत आहोत, यांच्या धोरणामुळे सर आज आम्ही घरी बसणार. एक आशा होती की आम्ही जर लढू, आज एकत्र येऊ तर कदाचित आम्हाला मिळेल. आपलं नाव मॅडम? डॉक्टर शीतल निमगडे.